नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मऊ आणि लुसलुशीत गुळाचे अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या अनारशांचे पीठ मी 2-3 दिवस मुरण्यासाठी न ठेवता तांदळाच्या पिठामध्ये गुळ मिसळल्यावर लगेचच पीठ मळून याचे अनारसे बनवले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान हे अनारसे तयार झालेत आणि चवीलाही खूप छान झाले आहेत. हे अनारसे कसे बनवायचे ते आपण लगेचच पाहूयात. त्यासाठी इथे मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ आपण 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे तांदूळ 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. हे तांदूळ आपण असेच 3 दिवस भिजायला ठेवायचे आहेत आणि दररोज याच्यामधलं पाणी आपण बदलायचं आहे. जर आपण याच्यातलं पाणी नाही बदललं तर या तांदळाचा खराब वास येतो आणि अनारसेही चवीला खराब लागतात. त्यामुळे याच्यामधलं पाणी दररोज बदलायचं आहे. मी हे तांदूळ 3 दिवस भिजवून 4थ्या दिवशी या तांदळामधलं सर्व पाणी काढून एका कॉटनच्या कापडावर पसरवून 1 तास सुकवून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून चाळणीने चाळून घेतले आहेत. तांदूळ जास्त कडक सुकवायचे नाही, नाहीतर मिक्सरमध्ये हे वाटले जाणार नाहीत. तांदूळ वरून सुकले तरी आतून ते ओलसरच राहायला पाहिजेत. मगच ते असे मिक्सरमध्ये बारीक वाटले जातात. तर आता आपण अनारशाचं पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी घेतली आहे. या वाटीने 3 वाट्या तांदळाचं पीठ या बाउलमध्ये मी घेतलं आहे आणि बाकीचं राहिलेलं पीठ मी असंच साईडला ठेवणार आहे. या पिठाचा उपयोग आपल्याला अनारशाचं पीठ मळताना जर पातळ वगैरे झालं तर होऊ शकतो. आता या पिठामध्ये मी 1 वाटी गूळ खिसून घेतला आहे. तो या पिठामध्ये थोडा थोडा टाकून मिक्स करून घेऊया. गूळ जो आहे तो आपल्याला यामध्ये खिसूनच टाकायचा आहे. जर गूळ न खिसता यामध्ये टाकला तर तो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि गुळाचे प्रमाणही योग्यच घ्या. नाहीतर गुळाचे प्रमाण जास्त झाले तर अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. मी 3 वाटी पिठासाठी 1 वाटी गूळ खिसून यामध्ये वापरला आहे. गूळ मी या पिठामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये थोडंसं दूध टाकून हे पीठ मळून घेऊया. मी यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे. जास्त दूध यामध्ये टाकायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. जसजसा गूळ या पिठामध्ये मिक्स होत जातो, तसतसा या पिठाचा छान नरम गोळा व्हायला सुरुवात होते. हे पीठ मळताना हाताने चांगलं प्रेस करून हे मळून घ्यायचं, म्हणजे गूळ आणि तांदळाचं पीठ चांगलं एकजीव होतं. हे पीठ मी मळून घेतलं आहे. याचे अनारसे बनवून घेऊयात. मी या पिठाचे लगेचच अनारसे बनवणार आहे. पण तुम्हाला जर हे पीठ मुरण्यासाठी 2-3 दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही हे एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता. चला तर लगेचच अनारसे बनवूयात. त्यासाठी एका प्लेटमध्ये खसखस टाकून घ्यायची आणि या पिठामधलं थोडंसं पीठ हातावर घेऊन लिंबा एवढा याचा गोल गोळा करायचा आणि असा हलक्या हाताने प्रेस करून या प्लेटमधल्या खसखसवर ठेवून असं बोटांनी गोल गोल फिरवून याचा अनारसा बनवून घ्यायचा. तर तुम्ही इथे पाहू शकता असा हा गोल अनारसा आपल्याला तयार करायचा आहे. हा आपण तळून घेऊयात. हे अनारसे तळण्यासाठी गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण हा अनारसा सोडून घेऊया. अनारसा असा वर आला की हा उलताण्याने तेलामध्ये असा हलवत राहायचा. अनारसा तळण्यासाठी तेल जास्त टाकलं तर अनारसा दोन्ही बाजूंनी छान तळला जातो. जर तुम्ही अनारसे तळण्यासाठी तेल कमी टाकलं तर वरून या अनारशावर चमच्याने तेल टाका, म्हणजे तो वरूनही छान तळला जाईल. हे अनारसे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे तळून घ्यायचे. हा अनारसा दोन्ही बाजूंनी छान तळला गेला आहे. अनारसे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याच्यातलं तेल व्यवस्थित नितळून हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. दुसरा अनारसाही सेम त्याच पद्धतीने पिठाचा गोळा घेऊन प्लेटमध्ये खसखसवरती बोटाने असा गोलाकारामध्ये बनवून घ्यायचा. अनारसा बनवत असताना बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अनारसा बनवताना पीठ बोटांना चिकटणार नाही. आता हा अनारसा तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घेऊया. हा अनारसा तळतानाही गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हा दुसरा अनारसाही छान तळून झाला आहे. हाही आपण प्लेटमध्ये काढूयात.
मी हे सर्व अनारसे बनवून घेतले आहेत। हे अनारसे अगदी छान तयार होतात। फक्त याचं पीठ जे आहे ते व्यवस्थित अगदी बारीक दळून घ्या आणि गुळाचे आणि पिठाचे प्रमाणही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ घ्या। पीठ मळताना एक्स्ट्रा पीठ साईडला ठेवा, म्हणजे जर तुमचं पीठ मळताना पातळ वगैरे झालं तर तुम्हाला ते त्या पिठामध्ये मिक्स करून घेता येईल। आणि गूळ जर चांगला चिकट असेल तर अनारसेही असेच मऊ लुसलुशीत छान तयार होतात। तर माझी ही अनारसांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।